पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चिखले ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि ग्रामसेविका यांनी अवैध प्रकारे माती उत्खनन करून विक्री केल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि जमीन खरेदी करणारे माती विक्री करणाऱ्यांवर अपहाराचा आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी दत्तात्रय तांडेल आणि चिखले ग्रामस्थांनी पंचायत समिती पनवेल येथे आमरण उपोषण पुकारले आहे। आज आपण पनवेल पंचायत समितीत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आपला असा आरोप आहे की सरपंच मागील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अवैध उत्खनन करून माती विक्री केलेली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण केलेली आहे। तर आप काय सांगाल? ग्रुप ग्रामपंचायत चिखले नावे असलेला 7/12 यात सर्व नंबर 33 याच्यामधील मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेलं आहे। हजारो ट्रक गेलेले आहेत प्लस त्यांचा काही रॉयल्टी देखील भरलेली नाही। त्यांच्यावरती कायदे स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा, कायदेशीर गुन्हा दाखल त्यांच्यावरती करून त्याची वसुली करण्यात यावी व तशीच 2019 याचा साठेगार रजिस्टर देखील करण्यात आला। दत्तात्रय दामोदर पाटणकर या इस्मानी साठेगार रजिस्टर केलेला आहे, त्याच्यावर देखील सुद्धा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांना आज त्यांना जेलबंद करण्यात यावा। जोपर्यंत त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहोत। हा प्रकार ग्रामस्थांची मागणी आहे। हा प्रकार गेल्या किती दिवसांपासून सुरू होता आणि आपला कधीपासून पाठपुरावा चालू आहे? 2019 ते 2022 या कालखंडामध्ये माती उत्खनन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आपण यासाठी काय पाठपुरावा केलात? पाठपुरावा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही केस देखील दाखल केली होती। त्याचा काय आम्हाला पाय तसा व्यवस्थित काय तिथून काय आम्हाला निर्णय मिळाला नाही। त्यानंतर मग आम्ही बाकीचे प्रोसेस चालू होती आमची। साठेगार रजिस्टर केलेला आहे 2019 तो आमच्याकडे साठेगार रजिस्टर आम्ही देखील आणलेला आहे। पवल क्रमांक 2 7128 7130 हे 2 साठेगार रजिस्टर बनवलेले आहेत। तर त्यांच्यावरती त्याची पाहणी करून त्यांच्यावरती दत्तात्रय दामोदर पाटणकर या इस्मावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या मोठ्या प्रमाणात माती उत्खनन झालेला आहे त्याचा मोजमाप करून त्याची वसुली करण्यात यावी। अंदाजे किती माती चोरी झाली असेल याचा काय अंदाज? अंदाजे साधारणपणे 1 ते 2 करोडची अंदाजे माती गेली असेल। त्याचे फोटो देखील आम्ही काढलेले आहेत। प्रत्यक्षात जाऊन तहसीलदार साहेबाई जाऊन तिथं पाहणी करावी। ज्यावेळेस आपण तहसील किंवा पोलीस स्टेशनला तक्रार केली त्यावेळेस त्यांनी पंचनामा वगैरे काय जागेचं केलेलं आहे का? काही नाही। आज आपण आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? जे काय एवढ्या दिवसाची जी काय माती गेलेली आहे आणि या मातीमुळे आम्हाला भरपूर या लोकांनी त्रास दिले। आज सुद्धा शिवीगाली करतात। खूप त्रास चालू आहे त्यांचा आजपर्यंत सुद्धा आणि हा त्रास कमी का होत नाही आणि हे यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून ती आम्हाला त्रास होत नाही कमी। मोठ्या संख्येने महिला देखील या ठिकाणी जमा झालेल्या आहेत, तर आपण त्यांना काय सांगाल? त्यांना काय हे सांगायचं आहे का आम्हाला जे उपोषण याच्यासाठी केलेले आहे, माती नेलेले आणि या मातीचा आम्हाला हे फौजदारी गुन्हा करून त्यांना अटक करण्यात यावा आणि ते पण ताबडतोब। बरीच वर्ष घालवलेत आणि बरेच दिवसाचा हा त्रास आहे आम्हाला आणि आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। अख्ख्या डोंगरी गेल्यात आमच्या आणि ते समोरासमोर जाऊन ते तपासणी करावं।